हास्यकट्टा, जोक्स, विनोद. फार्म हाऊसवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचं कळाल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाड्या करून आले. त्यांच्याकडून व्यवस्थित भात लावणी करून घेतली. सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले. माझं काय चुकलं? मी लिहिलं होतं सालाबादप्रमाणे याही वर्षी फार्म हाऊसला लावणीचा कार्यक्रम आहे. जमलं तर या. एक दारुड्या मेल्यानंतर स्वर्गात त्याला संपूर्ण स्वर्ग दाखवला गेला. बिचाराचा विश्वास बसत नव्हता. त्यानं यमराजाला विचारलं, तर एक दारुडा माणूस आहे, तरीही मला स्वर्गात जागा कशी मिळाली? यमराज म्हणाले, अरे बाबा, तू दारू पिताना चकना म्हणून जे शेंगदाणे खायचा ते दिवस उपवासात मोजले गेले. न्यायाधीश, तुला घटस्फोट हवाय का? अर्जदार, माझी बायको माझ्याकडून लसूण सोलून घेते, कांदा चिरून घेते, भांडी घासून घेते. न्यायाधीश, ह्यात काय अवघड आहे? लसूण गरम करून घेतला की सोलायला सोपा जातो. कांदे चिरायच्या आधी फ्रीजमध्ये ठेव, म्हणजे कापताना जवळजवळ होणार नाही. भांडी घासायला घेण्यापूर्वी 10 मिनिटे टबमध्ये ठेव आणि नंतर भांडी घास. कपडे धुण्याआधी पाण्यात भिजवून ठेव, म्हणजे डाग निघून जातात. अर्जदार, समजलं साहेब. न्यायाधीश, काय? अर्जदार, तुमची अवस्था माझ्यापेक्षा वाईट आहे. अर्जदार, मला घटस्फोट हवा आहे. न्यायाधीश, का? अर्जदार, ती मला भांडी फेकून मारते. न्यायाधीश, पहिल्यांदा मारली की आधीही कधी मारली होती? अर्जदार, अनेक वर्षापासून मारते. न्यायाधीश, इतकी वर्ष सहन केलीत, मग आत्ताच घटस्फोट अर्ज का? अर्जदार, आता तिचा नेम पक्का झाला आहे. एक चेटकीन 60 वर्षाच्या नवरा बायकोवर प्रसन्न झाली आणि म्हणाली, मी तुमच्या दोघांची एक एक इच्छा पूर्ण करू शकते. बायको, माझ्या नवऱ्याबरोबर संपूर्ण जग फिरायची इच्छा आहे. चेटकिनीनं 2 तिकीट उपलब्ध करून दिली. नंतर तिने नवऱ्याला विचारलं, नवरा, मला माझ्यापेक्षा 30 वर्षांनी लहान बायको हवी. चेटकीन नवऱ्याला 90 वर्षाचा करून टाकला. बोध, पुरुषांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की चेटकीनसुद्धा एक बाईच असते. गुरुजी, 4 अधिक 4 किती होतात मुलांनो? बंड्या, 10 गुरुजी. गुरुजी, अरे माट्या, 8 होतात. बंड्या, मी दिलदार मनाचा आहे माणूस गुरुजी. 2 माझ्याकडचे टाकून दिले. गुरुजी. गुरुजींनी दिलदार मनानं बंड्याला सुजवला. डॉक्टरांना कळत नव्हतं की पेशंटला कसं सांगावं की तू सिरियस आहेस. शेवटी नर्सने सांगितलं, मोबाईलमधलं काही डिलीट करायचं असेल तर पटकन डिलीट करून टाका. पेशंटनं काय समजायचं ते समजून गेला. लग्नानंतर 2 महिन्यातच वैतागलेला बंड्या सासरी फोन करतो. सासूबाई फोन उचलतात. हॅलो, बोला जावई बापू, काय म्हणता? बंड्या नाराजीच्या सुरात, काय बोलणार? बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. सासू, का? काय झालं? बंड्या, तुमच्या मुलीला अक्कल नावाची गोष्ट नाही. सासू तडकून, हे बघा जावई बापू, तुमचा मान राखायचा म्हणून जास्त काही बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगायलाच हवी. तुम्ही माझ्या मुलीचा हात मागितला होता. अक्कलेबद्दल आपलं काहीच चर्चा झाली नव्हती. जावाई कोमात, सासू जोमात. नवरा, मोबाईल चार्जिंगला लावून झोपू नको. रात्रभर तसाच राहिला तर बॅटरीचा स्फोट होईल. बायको, तुम्ही काळजी करू नका, मी बॅटरी काढून चार्जिंगला लावेन. नवरा रात्रभर स्वतःच्या तोंडावर मारून घेत होता. वकील, खून झाला त्या रात्री तुमच्या नवऱ्याचे शेवटचे शब्द काय होते? पत्नी, माझा चष्मा कुठं आहे संगीता? वकील, एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही त्यांचा खून केला? पत्नी, माझं नाव रंजना आहे. कोर्टात चडीचूप शांतता. नवरा मूडमध्ये होता आणि बायकोला डिवचत होता. नवरा, तुला माहीत आहे का, एकेकाळी मला खूप लांब लांबच्या मुली सांगून यायच्या. नवरी, हो का? जवळच्या मुलींना तुमची थेरं माहीत असतील. नवऱ्यानं आता लग्नाआधीच्या आठवणी काढणंच सोडून दिलंय. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करावा, म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांना काम मिळेल. आम्ही बायका मुळातच इतक्या स्वीट असतो की
आम्हाला बघून भाकऱ्या आणि चपात्याही जळतात. जेवताना जर नवऱ्यानं लोणचं मागितलं तर बायकोनं समजून जावं की भाजीत काही दम नाही, पण बायकोनं त्याचं वाईट वाटून घ्यायची कारण नाही. उलट तिनं खुश व्हायला पाहिजे की भाजीत दम नाही सांगण्या एवढा दम आपल्या नवऱ्यात नाही. यंदा मान्सून समाधानकारक अधिक पाऊस पडेल, हा हवामान विभागाचा अंदाज आहे. म्हणजे आपल्याला दुष्काळाला सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल. मी फक्त तुझीच आहे असं त्यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तिने. तेव्हापासून त्याचे केस गळायला लागले. एक महत्त्वाची सूचना: कणिक मळण्याआधी हात स्वच्छ धुवावे, नाहीतर कणिक मळते. एकदा एक आजोबा मोबाईलवर नेट चालवत होते. आजोबाने गुगलवर www.love.com सर्च केले. लगेच कंपनीचा मेसेज आला, डिअर कस्टमर, आपले वय लवर क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया आपण www.पंढरपूरवारी.com वेबसाईट ट्राय करा. पिंटू, ती समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आली ती आम आदमी पार्टीची मेंबर आहे. बंड्या, तुला कसं माहीत? पिंटू, आज सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला. अभ्यास नीट न केलेला परिणाम पहिल्याच धड्यात सांगितलं होतं त्याला. छगन कमळ बघ. नाही ऐकलं, आता भोग परिणाम. पहिला गाढव, माझा मालक मला जाम मारतो रे. दुसरा गाढव, मग निघून जात का नाही तू? पहिला गाढव, खरं तर कधीच वाटत होतं असं, पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना ती खूप सॉलिड आहे यार. तिने कधीही काही चूक केली. मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर गाढवाशी तुझं लग्न लावून देईन. या आशेवर अजून मी आहे. अस्सल मराठी टोमणा, ती म्हणते तुझ्या घराला स्वर्ग बनवेन. खरं तर बनवता तिला वरण भात पण येत नाही, पण कॉन्फिडन्स बघा राव. गुरुजी, आपल्या देशात दर 10 सेकंदाला एक महिला एका मुलाला जन्म देते. बंड्या, मास्तर, तिला शोधून हे सगळं थांबवायला सांगितलं पाहिजे. गुरुजींनी निवृत्ती घेतली. बगळासुद्धा आपली चोच मासे पकडताना एवढी बाहेर काढत नाही जेवढ्या सेल्फी काढताना मुली ओठ बाहेर काढतात. मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा हा डाग बघून त्याला बायकोने विचारलं, काय झालं हो पाटील? पाटील म्हणाला, काही नाही, मुक्का मार आहे. देशस्थ वर्सेस कोकणस्थ. देशस्थ, तुमच्याकडे गणपती किती बसतो? कोकण 1.5 दिवस. देश किती हा चिकटपणा. कोकण, तुमच्याकडे किती दिवस बसतो? देशस्थ 10 दिवस. गणपती कशाची देवता आहे? देशस्थ बुद्धीची. कोकणस्थ, मग बरोबर आहे, आम्हाला 1.5 दिवस पुरतो. छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं, आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो जेव्हा आपल्या मागे एक पिसाळलेला कुत्रा लागतो. बरोबर. सर्व गोविंदा पथकातील गोविंदांसाठी सूचना: मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ नका. खाली पडला तर उचलायला मुलंच येणार याचा विचार करा. कितीही शिकलो तरी दरवाजावर पुश आणि पुल वाचून 2 सेकंद तरी विचार करतो, च्यायला दरवाजा खेचायचा की ढकलायचा. बंड्याचे वडील सांगत असतात, कितीही झाले तरी मुलापेक्षा बापच हुशार असतो. बंड्या, अच्छा, मग मला सांगा बरं, फोनचा शोध कुणी लावला? बंड्याचे पप्पा, ग्रॅम बेलने. बंड्या, मग त्याच्या बापाने का नाही लावला? एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी. इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील. टीचर, बंड्या, तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस रे? बंड्या,
बाई, मी गरीब घरचा आहे, मला व्हॉट्सअप परवडत नाही. आजचा सुविचार: उडत्या पंख्यांना परतण्याची तमा नसावी, नजरेत सदा नवीन पोरगी असावी. लग्नाचं काय कधीही करता येईल, पण पोरगी पटवण्याची जिद्द कायम असावी. कोर्टात घटस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो. शेवटची संधी म्हणून न्यायाधीश प्रश्न विचारतात. न्यायाधीश: बाई, तुम्हाला या माणसासारखं नांदायला जाण्याची इच्छा का आहे? बाई: इच्छा आहे का? साहेब, एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईल, पण या माणसाकडे जाणार नाही. न्यायाधीश कावराबावरा झाला. सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं, आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतं. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं, आणि लग्नाला 1 वर्ष झालं की गरम घोटाळा, मग घोटाळा केल्यासारखं वाटतं. बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला, पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो. बायकोने 2 थोबाडीत 4 लाथा आणि 15-20 लाटण्यांचे फटके मारून म्हणाली, तुम्ही काय समजता की माझं तुमच्यावर प्रेम नाही? गण्या दारू पिऊन घरी येतो. वडिलांना संशय येऊ नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो. थोड्या वेळाने वडील: गण्या, दारू पिऊन आलायस का? गण्या: नाही हो वडील. मग माझे सुटकेस उघडून काय टाईप करतोयस? आजचा सुविचार: आता आधी गणपती बाप्पा, मग मुलींची गप्पा. चालेल रे. वर्गणी मागायला लय झाली दुनियादारी, खूप बघितली लय भारी, आता फक्त आणि फक्त गणपतीची तयारी. आज तलाठी कार्यालयात गेलो होतो. एक बोर्ड लावला होता, अंगठा लावला नंतर भिंतीला पुसू नये. जर एवढं वाचता येत असतं तर अंगठा कशाला लावला असता हो? आजचा सुविचार: रस्त्यावरील आंधळ्याला आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा. वर्गात शिकवून झाल्यावर गुरुजी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. बंड्या, सर, तुम्ही डस्टर फिरवल्यावर फळ्यावरचे शब्द कुठे जातात? गुरुजींनी स्वतःच्या डोक्यात डस्टर जोरात मारून घेतला. मुलींकडील साधी माणसे असतात. मुलगा शिक्षण, मुलगी MABAIS. मुलगा थांबवला, पण विचारावं कसे? ती आपल्याला अशिक्षित समजेल. ते निघून जातात. 2 दिवस मुलगा बेचैन राहून मध्यस्थाला अर्थ विचारतो. मध्यस्थ: मॅट्रिक एम्पियर बट फेल इन ऑल सब्जेक्ट. मुलगा कोमात.